आज 1 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस म्हणून आपण आज या दिवसाकडे पाहतो। याच दिवशी सूर्य उगवला आहे आणि सूर्य मावळला आहे असं आपण आज म्हणू शकतो। एक साहित्यातील सूर्य, त्यांचं नाव अण्णाभाऊ साठे म्हणून आपण आज त्यांची ओळख आहे, आणि एक आहेत बाळ गंगाधर टिळक। हे दोन्ही व्यक्ती एक स्वातंत्र्य चळवळीसाठी लढले, एक संयुक्त महाराष्ट्रासाठी लढले, दोघंही नेतृत्वच केलं। बाळ गंगाधर टिळकांचं एक वाक्य जे प्रसिद्ध आहे ते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। त्यांचं दुसरं एक वाक्य प्रसिद्ध आहे जे बऱ्याच जणांना माहित नाही। ते वृत्तपत्र चालवत होते, केसरी वगैरे असे, मराठा, हे सगळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी चालू केले। टिळक जहालवादीमध्ये मोडले जायचे। त्यांचं एक वाक्य होतं, ज्यावेळेस त्यांना 120 वर्ष अशी शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळेस ते भर कोर्टामध्ये उभारून म्हटले, या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हे एक त्यांचं अजून एक गाजलेलं वाक्य आहे बाळ गंगाधर टिळकांचं। टिळकांचं कार्य स्वातंत्र्य चळवळीमध्ये नेहमीच सुवर्ण अक्षरामध्ये आपण इतिहासामध्ये वाचतो, पाहतो। त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती आज देश आहे। गणेश स्थापना ज्याला आपण म्हणतो, जिथं सर्व समाज एकत्र येऊन स्वातंत्र्याच्या गोष्टी करतील म्हणून त्यांनी ती चळवळ सुरू केली। आज गणपती स्थापना जो दिवस आहे तो महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा सण म्हणून साजरा केला जातो। असं प्रचंड असं कार्य शिक्षण क्षेत्रामध्ये बरेचसे कॉलेजेस त्यांनी स्थापन केले। डेक्कन कॉलेज असो, फर्ग्युसन कॉलेज असो, आणि शिक्षणाची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांनी वकिली क्षेत्रामध्ये डिग्री प्राप्त केली होती। हे सगळं टिळकांचं कार्य, टिळकांचं आयुष्य आहे। आणि आजच्या दिवशी त्यांचं दुःखद असं निधन झालं। आता दुसऱ्या व्यक्तीकडे वळूया, ज्यांचं नाव आहे अण्णाभाऊ साठे। एका मातंग अस्पृश्य समाजामध्ये ज्यांचा जन्म झाला, वाटेगाव, वाळवा तालुका, सांगली या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला। वाटेगाव ते रशियाचा विमान प्रवास, हा अण्णाभाऊ साठेंचा थक्क करणारा जीवन प्रवास आपण बऱ्याच वेळेस वाचला असतील किंवा बऱ्याच वेळेस आपण ऐकलं असेल। अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस 1961 साली त्यांचा रशिया दौरा झाला, या दौऱ्यामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा सुद्धा तिथं आपण गेल्या 2 वर्षाखाली देवेंद्र फडणवीस, विद्यमान मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे, तिथं ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। रशियामध्ये 2 गोष्टी भारताच्या खूप प्रसिद्ध आहेत। एक आहे, एक अभिनेते होऊन गेले राज कपूर, त्यांचे पिक्चर्स, त्यांचे सिनेमेज अजून सुद्धा तिथं चालतात, अजूनही तिथं आवडीनं पाहतात। आणि दुसरे आहे अण्णाभाऊ साठे। अण्णाभाऊ साठेंची फकीरा ही कादंबरी रशियन भाषेमध्ये भाषांतर करण्यात आली आहे। तिथं सुद्धा म्हणजे रशियामध्ये ही कादंबरी अजून सुद्धा खूप प्रसिद्ध आहे। आणि इंडो रशिया साहित्य संयुक्त मंडळाने त्यांना रशियामध्ये पाचारण केलं होतं, निमंत्रण दिलं होतं, आणि तिथं ते भाषण करणार होते। भाषण करताना तिथले जे भारताचे शिष्टमंडळ होते त्यांनी म्हणले की इथल्या लोकांना मराठी समजत नाही आणि तुम्ही मराठीमध्ये बोलू नका, हिंदीमध्ये बोला वाटलंस, किंवा इंग्लिशमध्ये बोला। अण्णाभाऊंना इंग्लिश तेवढी जमत नव्हती, पण त्यांनी शिकली होती बऱ्यापैकी। ते म्हणले की मी 3.5 कोटी लोकसंख्या असलेल्या भाषेचं नेतृत्व करतोय, त्यामुळं मी मराठीतच बोलणार। आणि ते इतकं जबरदस्त भाषण होतं की रशियातल्या त्या हॉलमध्ये बसलेल्या सगळ्या लोकांनी उठून टाळ्या वाजवल्या। त्यांना कितपत समजलं माहित नाही, पण त्या अगोदर अण्णाभाऊ साठेंची त्यांना साहित्यातून ओळख झाली होती। ते कम्युनिस्ट विचारांचे होते। स्टॅलिनग्राड नावाचा पवाडा त्यांचा तिथं रशियामध्ये खूप गाजलेला आहे। फकीरा नावाची कादंबरी आजही तिथे आवडीने वाचली जाते। दुष्काळच्या परिस्थितीमध्ये असताना अण्णाभाऊ साठे, खायला काय नव्हतं, पोट भरायची खूप मुश्किल वेळ असताना अशा वेळी वाटेगाव हे गाव सोडलं त्यांनी, आणि वाटेगाव ते मुंबईचा 6 महिन्याचा प्रवास पायी केला या माणसाने। अक्षरशः पायी आले, दमडी नव्हती खिशामध्ये, मुंबईमध्ये आले। मुंबईमध्ये
1.5 दिवसाची शाळा त्यांनी त्यांच्या म्हणजे आयुष्यामध्ये केलेली आहे असं म्हटलं जातं. दुसऱ्या दिवशी त्यांनी शाळा बंद केली, कारण की गृहपाठ केलं नाही म्हणून अण्णाभाऊ साठेंना शिक्षा करण्यात आली. तर तिथून पळून गेले ते शाळेतून. पण त्यांच्या एक लक्षात आलं की शाळा आयुष्यामध्ये काही का असेना महत्वाची आहे, पण बिना गुरुजीचा सुद्धा मी शिकू शकतो असं त्यांनी जगाला दाखवून दिलं. शाळाच असली पाहिजे किंवा शाळेमध्ये गेल्यानंतरच माणूस सुशिक्षित होतो, शिक्षित होतो असं नाही. 35 कादंबऱ्या, 10 पोवाडे, 20च्या आसपास लावण्या, 3 नाटके आणि ह्या बऱ्याचशा कादंबऱ्यावरती मराठीमध्ये पिक्चर सुद्धा, सिनेमा सुद्धा काढण्यात आलेले आहेत. असे हे अण्णाभाऊ साठे. आज त्यांचा जन्मदिवस, जयंती म्हणून साजरा करतो. आपण इथं सर्वजण उपस्थित आहात आणि मला इथं बोलण्याची संधी दिल्यात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.